नमस्कार. चला तर मग आज ऐकूया एक मस्त गोष्ट. चतुर हिराबाई ही फक्त तिच्या हुशारीची गोष्ट नाही, तर संकट आल्यावर डोकं शांत ठेवून कसा विचार करायचा हे शिकवणारी आहे. अहो, आपण नेहमी म्हणतो ना की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. पण खरंच असं असतं का? म्हणजे रोजच्या जगण्यात हे किती लागू पडतं? चला, ही गोष्ट ऐकली की आपल्याला याचं उत्तर नक्की मिळेल, आणि तेही एकदम इंटरेस्टिंग पद्धतीने. तर गोष्टीची सुरुवात होते एका मोठ्या संकटाने. जरा विचार करा, एका शेतकऱ्याच्या आयुष्यात त्याच्या बैलापेक्षा महत्वाचं काय असणार, बरोबर? ज्याच्यावर त्याची सगळी शेती, सगळं घर चालतंय, तोच बैल एके दिवशी अचानक चोरीला जातो. माणिक आणि हिराबाईवर तर जणू आभाळच कोसळलं होतं. तर या गोष्टीत आहेत माणिक आणि त्याची बायको हिराबाई. एकदम साधं कष्ट करणारं जोडपं. आपल्या लहानशा गावात सुखाने राहायचे. शेती आणि त्यांचे बैल, बस हेच त्यांचं जग होतं. रोजच्या सारखीच सकाळ होती ती. पण आज काहीतरी वेगळं घडणार होतं. माणिक उठून नेहमीप्रमाणे गोठ्यात गेला आणि बघतो तर काय, धक्काच बसला त्याला. 2 बैलांपैकी फक्त एकच जागेवर होता, दुसरा गायब. अरे देवा, शेतकऱ्यासाठी यापेक्षा मोठं संकट ते काय असणार? मग काय, दोघांनी जीव तोडून शोधायला सुरुवात केली. सगळं गाव पालथं घातलं, प्रत्येक कोना कोपरा शोधला, प्रत्येकाला विचारलं, पण काहीच पत्ता लागेना. त्यांचा लाडका बैल खरंच चोरीला गेला होता हे आता त्यांना कळून चुकलं होतं. पण शोध काही थांबला नाही. एक छोटीशी आशा होती मनात, म्हणून ते जवळच्या बाजारात गेले. त्यांना वाटलं कदाचित तिथे काहीतरी सुगावा लागेल. पण तिथे त्यांची गाठ अशा माणसाशी पडणार होती जो त्यांची अडचण कमी नाही तर वाढवणार होता. हार मांडणाऱ्यांपैकी ते नव्हतेच. माणिक आणि हिराबाई पोहोचले जवळच्या बैल बाजारात. केवढी ती गर्दी! पण त्या गर्दीत आपला बैल कुठेतरी दिसेल ही एकच आशा होती जी त्यांना तिथवर घेऊन आली होती. आणि त्या गर्दीत अचानक हिराबाईच्या नजरेला काहीतरी दिसलं. समोर त्यांचाच बैल उभा होता, पण तो एका दुसऱ्याच माणसाच्या हातात होता. एका क्षणाचाही विचार न करता ती जोरात ओरडलीच, "अहो, तो बघा आपला बैल, सापडला चोर!" हिराबाईचा आवाज ऐकून तो माणूस आधी जरा घाबरला, पण लगेच सावरला आणि उलट यांच्यावरच ओरडायला लागला. "ए, कोण आहात तुम्ही? हा बैल माझा आहे, मी विकायला आणलाय. बघा चोराची हिंमत!" आता इथून पुढे गोष्ट एकदम रंजक वळण घेते. एकीकडे माणिक आणि तो चोर दोघांमध्ये जोरदार भांडण सुरू होतं. पण हिराबाई, ती मात्र एकदम शांत होती. ती विचार करत होती. तिला कळलं होतं की आरडाओरडा करून काही होणार नाहीये. आता युक्तीच कामी येणार. आणि इथेच तिच्या हुशारीची खरी परीक्षा होती. आता विचार करा, त्यांच्याकडे काही पुरावा होता का? नाही. मग अशा वेळी हिराबाई त्या चोराला खोटं कसं ठरवणार होती? काय केलं असेल तिने? हिराबाई एकदम शांतपणे पुढे आली. भांडण वगैरे काही नाही. तिने एक वेगळीच गोष्ट केली. तिने सरळ बैलाचे दोन्ही डोळे आपल्या हाताने घट्ट झाकून टाकले. बाजारात जे लोक भांडण बघत होते ते सगळे शांत झाले. सगळ्यांना प्रश्न पडला की ही बाई करते तरी काय? आणि मग तिने त्या चोराला एक साधा पण जबरदस्त प्रश्न विचारला. ती म्हणाली, "बैल तुझा आहे म्हणतोस ना? ठीक आहे, मग सांग बघू, याचा कोणता डोळा अधू आहे, उजवा की डावा? सांग. जर बरोबर उत्तर दिलंस तर बैल तुझा." आता बघा, हा प्रश्न म्हणजे चोरासाठी एक सापळाच होता. तो पार गोंधळून गेला. त्याने तर बैलाला फक्त चोरलं होतं, नीट पाहिलं सुद्धा नव्हतं. तो घाबरला, घाम फुटला त्याला आणि अंदाजेच बोलून गेला, "उजवा." पण त्याला स्वतःच्या उत्तरावर विश्वास नव्हता. तो लगेच म्हणाला, "नाही, डावा, डावा डोळा." बस, हिराबाईला जे हवं होतं तेच झालं होतं. तिने टाकलेल्या जाळ्यात चोर बरोबर अडकला होता. आता वेळ होती सत्य सगळ्यांसमोर आणायची. सगळ्या बाजारासमोर त्या चोराची लबाडी उघडकीला येणार होती. चोराने उत्तर दिलं आणि हिराबाईने लगेच बैलाच्या डोळ्यांवरून हात काढले. गर्दीतल्या लोकांनी जेव्हा त्या बैलाच्या डोळ्यांकडे पाहिलं तर काय, सगळेच अवाक झाले. बैलाचे दोन्ही डोळे अगदीच चांगले होते, एकदम सुस्थितीत. एकही डोळा अधू नव्हता. आता सगळं काही लख्ख स्पष्ट झालं होतं. चोराचा खोटेपणा सगळ्यांसमोर आला होता. गर्दीलाही कळलं की खरा मालक कोण आणि चोर कोण. हा विजय होता हिराबाईच्या हुशारीचा, तिच्या वेळेवर सुचलेल्या युक्तीचा. मग काय, बाजारातल्या लोकांनी त्या चोराला तिथेच पकडलं आणि पोलिसांना बोलावलं. आणि आपले माणिक आणि हिराबाई ते आपला बैल घेऊन आनंदाने घरी परतले. तर चतुर हिराबाईच्या या गोष्टीतून आपण काय शिकलो? एक साधी पण खूप महत्वाची गोष्ट, की मोठ्यात मोठ्या संकटात सुद्धा ताकद दाखवण्यापेक्षा किंवा आरडाओरडा करण्यापेक्षा शांत डोक्याने वापरलेली युक्तीच जास्त कामाला येते. आणि आता जाता जाता एक प्रश्न,
आपल्या रोजच्या आयुष्यात असे कोणते प्रसंग येतात जिथे आपण शक्ती न वापरता फक्त हिराबाईसारखं डोकं चालून एखादी मोठी अडचण सोडवू शकतो? जरा विचार करून बघा यावर.